असं आहे की बीडमध्ये जी घटना झाली त्या घटनेमध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। पण ज्या पद्धतीनं काही आरोपींना राज्य शासनाच्या माध्यमातून सहकार्य होत आहे त्याच्यामुळे एक मोठा आक्रोश त्या निमित्तानं संपूर्ण मराठवाड्यामध्ये आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर राज्य शासनाने जे कोणी आरोपी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, तेव्हाच मराठवाड्यातील वातावरण शांत होईल। नाहीतर हे मराठवाड्यातील वातावरण हळूहळू बाकी ठिकाणी सुद्धा जाण्याची शक्यता आहे। या बाबतीत राज्य शासनाने लक्ष घालण्याची अतिशय आवश्यकता आहे। कोणालाही मदत राज्य शासनाने करू नये आणि दोषीला कारवाई व्हावी ही आम जनतेची मागणी आहे। असं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या पहिले भारतीय जनता पार्टीने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आमचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर, भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर आम्ही कर्जमाफी देऊ, अशा पद्धतीनं त्यांच्या जाहीरनाम्यात त्यांनी सांगितलं। आज भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री आहे आणि असं असताना माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं जे आज वक्तव्य आलं अतिशय दुर्दैवी आहे। असं आहे, राज्य शासनाच्या माध्यमातून किंवा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अशा पद्धतीचं आश्वासन महाराष्ट्रातील शेतकऱ्याला दिल्यानंतर यामध्ये स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये लक्ष घातलं पाहिजे। देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालून लवकरात लवकर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली पाहिजे आणि ही जर दिली नाही तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।